दोन्ही पक्षाचे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय जिल्हा तालुकास्तरीय सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेले माझे तमाम दापोलीकर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, या मतदारसंघाचा खासदार या नात्याने मुख्यमंत्री महोदय, मी सुरुवातीलाच मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो। दापोलीच्या परिसरामध्ये एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प 720 किलोमीटर लांबीच्या कोकणच्या किनारपट्टीमध्ये हरणे एक महत्त्वाचं बंदर, मच्छीमार बांधव मोठ्या प्रमाणावरती राहतात। या राज्याला आणि देशाला परकीय चलन उपलब्ध करून देण्यासाठी कोकणातल्या 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीमध्ये मत्स्य व्यवसाय एक प्रामुख्याने महत्त्वाचा व्यवसाय या ठिकाणी आहे। आंबा, काजू, नारळ, सुपारी उत्पादक जसे आहेत तसं मच्छीमारी हा एक महत्त्वाचा व्यवसाय माझ्या या किनारपट्टीमध्ये या ठिकाणी आहे। एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आज आपण या ठिकाणी भूमिपूजन केलं, ज्याचा उल्लेख आमदार योगेशदादांनी या ठिकाणी केला। हरण्याचं बंदर असेल, आदितीच्या मतदारसंघातलं शिवर्धनचं असेल, मुळगाव दांडा असेल, भरटकोला असेल, पलीकडचं आदगाव असेल, महेंद्रदेवीच्या मतदारसंघातील अगरदांडा राजपूतच्या परिसरामध्ये असेल, ही महत्त्वाची बंदरं आज या ठिकाणी सुरू होत आहेत। मला सांगायला या गोष्टीचा खचित अभिमान वाटतोय। देशपातळीवरती या साऱ्या गोष्टीचा पाठपुरावा या ठिकाणी करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांच्या विकासासाठी जे काही क्रांतिकारी निर्णय त्याच्यामध्ये घेतले गेले, 75% निधी भारत सरकारने दिला, 25% निधी राज्य सरकारने दिला। राज्य सरकारचे सुद्धा शिंदेसाहेब मला मनापासून आभार मानायचे आहेत खासदार या नात्याने, की राज्य सरकारचा हिस्सा आणि वाटा सहभाग त्याच्यामध्ये राहिल्यामुळे हे 100% या ठिकाणी प्रकल्प कार्यान्वित होताना पाहायला मिळू शकत आहेत। मला विश्वास आहे की पुढच्या 5-10 वर्षामध्ये आज जेवढं परकीय चलन आपल्या राज्याला देशाला मिळतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने परकीय चलन आज या संबंध प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या राज्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत आहे। मच्छीमार बांधवांच्या वतीने सुद्धा आभार मानतो। काही जेटी त्या ठिकाणी करायच्या असतील, ही झाली मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून, पण आज मला अंतःकरणापासून आपले आभार मानायचे आहेत। एकेकाळी बॅरिस्टर अंतुलने साहेबांनी सागरी महामार्गाची कल्पना त्या कालावधीमध्ये घेतली होती, पण गेले 30-40 वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा त्याचा पाठपुरावा करतोय। 2009 सालामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री असताना बागमांडला ते बाणकोट खाडीवरच्या पुलाच्या कामाची सुरुवात केली होती, पण आज आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जसं अटल सेतू त्या ठिकाणी पूर्ण केलात, देशातला सर्वाधिक लांबीचा पूल ज्याच्यामुळे कोकणाच्या विकासाचं प्रवेशद्वार खुलं झालं, आज प्रचंड प्रमाणावरती वाहतुकीची कोंडी होत, त्या ठिकाणी मुंबईला पोहोचण्यासाठी विलंब होत होता, कोकणामध्ये येण्यासाठी विलंब होत होता, तो एक क्रांतिकारी प्रकल्प आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पूर्ण झाला। पण करंजा ते रेवस, साळाव, आगरदांडा ते तुरमाडी, पलीकडच्या बाजूला येणारा बागमांडला ते बाणकोट, केळशी, आंधरलेपासून हा जो काही किनारपट्टीचा महत्त्वाचा रस्ता आहे, मुंबई गोवा रस्ता रखडला, पण त्याचं काम आज गडकरी साहेबांच्या महायुतीच्या माध्यमातून पूर्णत्वास जाईल। पण सागरी मार्ग ज्या वेळेला होईल, रामदासभाई दीर्घकाळ तुम्ही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, मलाही त्या परिसरामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली, पण कोकणचा कॅलिफोर्निया खऱ्या अर्थाने होऊ शकतो। मुख्यमंत्री आपल्या नेतृत्वाखाली हा सागरी महामार्ग त्या ठिकाणी जर काही पूर्णत्वास गेला, पूर्णपणाचं चित्र बदलू शकेल। आज योगेशजींनी काही महत्त्वाची मागणी मांडली, 4 भारतरत्न या सगळ्या परिसरामध्ये जन्माला आले, एक एकत्रित टुरिस्ट, ज्याला एक भारत सरकारच्या वेगवेगळ्या पर्यटन खात्याच्या योजना त्या ठिकाणी आहेत। खासदार असताना तुम्ही प्रस्ताव दिल्ली स्तरावरती त्या ठिकाणी दिलेला आहे। पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून खरं आहे की आता लोकसभेची निवडणूक आहे, पण मला विश्वास आहे आपल्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरं जात असताना 100% आज विश्वास प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो, 45+ जागा महायुतीच्या येतील, याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका काय कारण नाही। अशा वेळेला हे महत्वाकांक्षी प्रकल्प ज्यावेळेला पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार देशामध्ये प्रस्थापित होईल, त्यावेळेला या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा व्हावा अशी विनंती करतो। आपले अंतःकरणापासून स्वागत या ठिकाणी करतो आणि आपल्याला जायची घाई असल्यामुळे हा प्रचंड जनसमुदाय आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी जमलेला आहे, आपले विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी व्यक्त आतुरलेला आहे, म्हणून माझे शब्द या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।